वारकरी भजन मंडळ आणि संगीत भजन मंडळ अशा 2 गटामध्ये ही स्पर्धा होतीये आणि या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातून एकूण 18 स्पर्धक भजनी मंडळांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। या सर्वांच्या सहभागाने आणि आपणा सर्व आनंद दिघे प्रेमींच्या उपस्थितीत ही स्पर्धा यशस्वी होते आहे। आज या ठिकाणी आपले गुरु आनंद दिघे साहेब यांना वंदन करण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आदरणीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवर या ठिकाणी भजनी मंडळांचं कौतुक करतायत, त्यांचा सन्मान करतायत। तमाम वारकरी संप्रदायाच्या पाठीशी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब नेहमीच उभे असतात। आज या ठिकाणी आपल्या गुरूंना आदरांजली वाहण्यासाठी ते उपस्थित आहेत। त्यांना विनंती आहे आपण शब्द सुमनांजली अर्पण करावी। आमचे सगळ्यांचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती आहे। मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्या जयंतीच्या निमित्ताने अनेक उपक्रम समाज आणि लोकाभिमुख त्यांना आवश्यक असलेले दरवर्षी दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त आपण करत असतो। आणि खरं म्हणजे यावेळेस धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला ठाणे महापालिकेवरचा धर्मवीरांनी लावलेला भगवा आज अधिक यावेळेस तेजाने तळपतोय। आतापर्यंत सगळे रेकॉर्ड या विजयाने मोडून टाकले। त्याच्या मागे धर्मवीर आनंद दिघे साहेबांची प्रेरणा, त्यांचे आशीर्वाद हेच कारणीभूत आहेत। आणि म्हणून दिघे साहेबांच्या विचारांनी, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपण पुढे जातोय। ठाणे जिल्हा जसं आपण नेहमी म्हणतो बालेकिल्ला, दिघे साहेबांचा बालेकिल्ला शिवसेनेचा ठाणे जिल्हा, त्याप्रमाणे कायम राखण्याचं काम या ठिकाणी केलं। ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर महापालिकांवर देखील भगवा झेंडा या ठिकाणी डौलाने फडकला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील आज आपण बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जातोय। म्हणून झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील शिवसेना संपूर्ण राज्यामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला। ही मोठी आपल्यासाठी उपलब्धी आहे। त्यानंतर झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये देखील शिवसेना 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला। ही देखील आपल्यासाठी गर्वाची बाब आहे। आणि महापालिका झाल्या ज्या निवडणुका, त्या महापालिका निवडणुकांमध्ये देखील शिवसेना 2ऱ्याच क्रमांकाचा पक्ष ठरला। ही देखील आपल्यासाठी खूप मोठी समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे। आणि म्हणूनच या सगळ्याच्या पाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे आशीर्वाद, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आणि त्यांची शिकवण, त्यांनी दाखवलेला जो काही त्यांनी मार्ग दाखवलाय, त्या मार्गाने आपण पुढे जातोय। आणि त्यामुळेच अगदी अल्पावधीमध्ये या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना वाढती आहे। काही लोक म्हणत होते शिवसेना ठाण्यापुरती मर्यादित आहे, परंतु या झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना चांदा ते बांधापर्यंत पसरली आणि हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि म्हणून जी विजयी घोडदौड जी आहे यापुढे अशीच चालू राहील। आपण 80% समाजकारण, 20% राजकारण हा मूलमंत्र घेऊन पुढे चाललोय। हा गुरुमंत्र आपण घेऊन पुढे चाललोय। निवडणुका असू द्या नसू द्या, आपलं काम सुरू होतं।
शिवसेना, आपत्ती तिथे शिवसेना, संकट तिथे शिवसेना, हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासूनच आहे. माझ्या लाडक्या बहिणींनी देखील या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेला भरभरून आशीर्वाद दिले. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे मुख्यमंत्री असताना सुरू करण्याचं कारण एवढंच होतं की या लाडक्या बहिणी ज्या आहेत, ज्या तमाम माझ्या माता भगिनी आहेत, ज्या अपार कष्ट मेहनत करतात, आपलं कुटुंब चालवतात, त्यात येणाऱ्या ज्या अडचणी असतात त्या मी जवळून डोळ्याने पाहिलेल्या आहेत. आणि म्हणून माझ्या कुटुंबाची देखील अडचण आईची, पत्नीची पाहिली. आणि म्हणून जेव्हा मला सत्ता माझ्या हातात आली, जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, त्यावेळेस ही योजना सुरू केली. अनेक लोकांनी अडवली, अनेक लोकांनी त्याला यशस्वी होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले, परंतु ती सुरू राहिली आणि या पुढे देखील कायम सुरू राहणार. कोणी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हे नेहमी मी सांगत असतो. आणि अनेक सक्सेस स्टोरी पाहतोय. अनेक लोकांनी छोटा मोठा व्यवसाय केला. काही लोकांना तर अति दुर्गम भागामध्ये, मी आता जिल्हा परिषदेच्या प्रचार सभांना काल गेलो होतो, एका अतिशय दुर्गम भागात, दुर्गम गावामध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुटुंब अतिशय गरीब होते. त्यांना पाहिल्यानंतर कसं राहतात, कसं घर चालवतात असा प्रश्न पडला. आणि त्यांनी सांगितलं, त्यांना विचारल्यानंतर आम्ही म्हणाले भात पिकवतो, नाचणी पिकवतो, तर तुम्ही दिलेले 1500 रुपयामध्ये आम्ही तेल, मीठ, मसाला सगळं वापरून आमचं कुटुंब चालवतो. हे आम्हाला मोठा आधार मिळाला. काही कुटुंब अशी आहेत, काही कुटुंब एकत्र येऊन व्यवसाय करतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने जे काही बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांनी जे आपल्याला शिकवलं त्याचा परिपाक म्हणून आपण गेल्या 2.5 वर्षात माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात लाडकी बहीण योजना झाली, लेक लाडकी लखपती योजना झाली, आणि एसटी मध्ये 50% सवलत झाली, मुलींना उच्च शिक्षण झालं. कितीतरी योजना आपण केल्या. आपल्या महिला बचत गटाला आपण ताकद देतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबातली महिला, मग आपली बहीण असेल, आई असेल, पत्नी असेल, ही कुटुंबाचा एक आधार आहे. त्यांनाच आपल्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आनंद दिघे साहेब नेहमी सांगायचे. काय त्यांचं एक असायचं, काय दृष्टी काय घरची, म्हणजे ज्यांच्या घरातली महिला दुःखी त्याचं संपूर्ण कुटुंब दुःखी. त्यांचा एक चांगला शब्द मला आठवत नाही, परंतु म्हणूनच आपण त्यांच्या दाखवलेल्या मार्गाने पुढे जातोय. म्हणून या महाराष्ट्रामध्ये शिवसेना एक विचार पुढे चाललाय. त्याच्या मागे पुन्हा एकदा मी सांगतो, बाळासाहेब आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून सगळं जे काही सुरू आहे त्या पाठीमागे प्रेरणा, ऊर्जा, लोकांचे आशीर्वाद आज आपल्याला मिळतात. म्हणून पुन्हा एकदा वारकरी संप्रदायांचे आभार मानतो. जेव्हा मुख्यमंत्री असताना वारकऱ्यांच्या दिंडीला अगदी जे जे काही करता येईल, पंढरपूरच्या वारीला वारकऱ्यांसाठी जे जे काही करता येईल ते केलंय. ते आता कायम पुढे सुरू राहणार आहे. आणि म्हणून या राज्यातला कष्टकरी, वारकरी, शेतकरी सगळेच लोक जे आहेत त्या सगळ्यांना काही ना काही योजनांच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळे जे काय सुरुवात आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतूनच झालेली आहे. म्हणून पुन्हा एकदा मी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. सगळ्यांना वारकरी संप्रदाय, भजन मंडळी यांचं स्वागत करतो. सर्व माझे दिघे साहेबांचे प्रेमी, शिवसेना प्रेमी या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आज या भजन स्पर्धेच्या निमित्तानं धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी होत आहे. ही भजन स्पर्धा ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आली असली
तर यामध्ये तमाम ठाणेकर वासीय आवर्जून सहभागी होत असतात. कारण धर्मवीर आनंद दिघे हे केवळ एक व्यक्ती नव्हते, ते प्रत्येकाच्या परिवाराचा एक सदस्य होते. त्यामुळं तमाम ठाणेकरांना आणि ठाण्याबाहेरच्याही अनेकांना आवर्जून आपल्या घरातील सदस्यालाच आपण अभिवादन करतोय अशी भावना जेव्हा या समाधीस्थळी ते येतात तेव्हा असते. त्यामुळं प्रत्येकाच्या घरामधलं एक आदराचं नाव म्हणून आनंद दिघे साहेब हे आजही प्रत्येकासाठी आदरणीय आहेत. नत होण्यासारखे त्यांचे पाय आणि म्हणूनच या समाधीस्थळी त्यांच्या स्मृतिदिनी आणि जयंतीदिनी आवर्जून अनेक आनंद दिघे प्रेमी त्यांचे भक्त आवर्जून हजेरी लावत असतात. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी इथे येत असतात. त्या सर्वांना आज या ठिकाणी आल्यानंतर खऱ्या अर्थानं पवित्र आणि मंगल अशा भावना निर्माण होतात. आज या ठिकाणी सर्व मान्यवर आवर्जून उपस्थित झाले त्याबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं त्या सर्व मान्यवरांचेही मनःपूर्वक आभार. उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आवर्जून या भजनी मंडळांचं कौतुक करण्यासाठी त्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्याबद्दल तमाम भजनी मंडळांच्या वतीनं आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं उपमुख्यमंत्री महोदयांचे सुद्धा मनापासून आभार. आपल्या गुरुला वंदन करण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे ते याही वर्षी या ठिकाणी उपस्थित झाले. तिथं नत होत असताना एक कृतकृत्यतेची भावना त्यांच्या मनामध्ये तर होतीच, पण यासोबतच त्यांचे डोळे अभिमानानं भरले होते. याचं कारण दिघे साहेबांना अभिप्रेत यश स्वतः एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये या ठाण्यामध्ये आवर्जून दाखवून दिलं होतं.